नमस्कार मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर लोणावळा खंडाळा घाटातील एक जागा खूप जास्त व्हायरल होती, ती म्हणजे मिसिंग लिंक व्ह्यू पॉइंट. सह्याद्रीच्या डोंगर रांगा, खोल दऱ्या आणि निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य पाहण्यासाठी हे ठिकाण पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. तर चला, या मिसिंग लिंक व्ह्यू पॉइंट पर्यंत कसे जायचे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून पाहूया. खोपोलीवरून लोणावळा येथे जाताना आपल्याला खंडाळा घाट म्हणजेच बोरघाट लागतो. खंडाळा घाट हा महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि निसर्गरम्य घाटांपैकी एक आहे. या घाटातून जाताना आपल्याला अनेक ठिकाणी नागमोडी वळणे लागतात. या संपूर्ण घाट रस्त्यामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी नयनरम्य व्ह्यू पॉइंट बघायला मिळतात. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधून जाणारा हा घाट रस्ता मुंबई आणि पुणे यांना जोडणारा जीवनदायी मार्ग आहे. वळणावळणाचे रस्ते, खोल दऱ्या, बोगदे आणि निसर्गरम्य दृश्यांमुळे खंडाळा घाट पर्यटक आणि प्रवाशांसाठी विशेष आकर्षण ठरतो. या घाटातून थोडा पुढे आल्यावर आपल्याला शिंगरोबा मंदिर लागते. शिंगरोबा मंदिराच्या पुढे आल्यावर आपल्याला खऱ्या अर्थाने घाटाचा थरार अनुभवायला मिळतो. शिंगरोबा मंदिरापासून थोडा पुढे आल्यावर आपल्याला मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा वरून जाणारा फ्लायओव्हर लागतो. या फ्लायओव्हर पासून थोडा पुढे गेल्यावर डाव्या बाजूनेच आपल्याला जुना मुंबई पुणे हायवे लागतो. येथून मिसिंग लिंक व्ह्यू पॉइंट जवळ जाण्यासाठी अंदाजे 10 ते 15 मिनिटे लागतात. येथून अंदाजे 1 ते 1.5 किलोमीटर पुढे आल्यावर उजव्या बाजूनेच आपल्याला मिसिंग लिंक व्ह्यू पॉइंट कडे जाण्यासाठी रस्ता लागतो. येथे आपल्याला हॉटेल शौर्य नावाचा बोर्ड दिसतो आणि येथूनच आपल्याला मिसिंग लिंक व्ह्यू पॉइंट कडे जाता येते. तसेच लोणावळावरून खोपोलीकडे येताना डाव्या बाजूनेच मिसिंग लिंक कडे जाण्यासाठी रस्ता लागतो. हॉटेल शौर्यच्या बोर्ड पासून मिसिंग लिंक व्ह्यू पॉइंटचे अंतर अंदाजे 3 किलोमीटर आहे. या रस्त्याने जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला हिरवीगार झाडे बघायला मिळतात. या रस्त्याने जाताना दोन्ही बाजूंना असलेली ही हिरवीगार झाडी आणि शांत रस्ता मनाला एक वेगळीच शांतता देतो. या रस्त्याने अंदाजे 2 किलोमीटर पुढे आल्यावर डाव्या बाजूनेच एका व्ह्यू पॉइंट कडे जाण्यासाठी रस्ता लागतो.
तेथून अंदाजे 1 किलोमीटर पुढे आल्यावर आपण मुख्य व्ह्यू पॉइंट जवळ येऊन पोहोचतो. येथे रस्त्याच्या बाजूलाच आपल्याला गाड्या पार्किंग करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे. येथून थोडे वर चढून गेल्यावर आपल्याला मिसिंग लिंकचा आणि दरीचा मुख्य व्ह्यू पॉइंट बघायला मिळतो. या व्ह्यू पॉइंट वरून मिसिंग लिंकचा एक अतिशय सुंदर आणि विहंगम नजारा पाहायला मिळतो. इथे आल्यावर आपल्याला समोर पसरलेल्या सह्याद्रीच्या अथांग डोंगर रांगा आणि खाली असलेला मिसिंग लिंकचा नयनरम्य नजारा पाहायला मिळतो. हा मिसिंग लिंक व्ह्यू पॉइंट पाहण्यासाठी सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी असते. तर चला हा मिसिंग लिंक व्ह्यू पॉइंट ड्रोन कॅमेऱ्यातून कसा दिसतो ते पाहूया.